Hello students, welcome in standard 9th and also in Aryan classes. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आर्यन क्लासेस मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुम्हाला याच्यातला थोडासा फरक सांगू इच्छितो की 8th स्टँडर्ड पर्यंत आपल्याला फक्त मॅथ्सचं एकच पुस्तक होतं. आता 9thला मात्र 9th आणि 10thला मॅथ्सचे 2 बुक असतील. पहिला आहे मॅथ्स 1, त्यालाच आपण अल्जेब्रा म्हणतो. मॅथ्स 2 त्यालाच आपण जॉमेट्री म्हणतो. तर ज्या भौमितिक गोष्टी आहेत, भूमितीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅथ्स 2 मध्ये बघायच्या आहेत आणि ज्या अल्जेब्रिक बीजगणित जे आहे ते आपण मॅथ्स 1 मध्ये बघणार आहोत. तर बाळांनो, तुम्हाला आतापर्यंत थिअरम वगैरे नव्हते, प्रमेय थिअरम नव्हते. आता मात्र 9th मध्ये तुम्हाला थोडासा थिअरमचा अभ्यास करावा लागणार आहे. आणखी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की 8th स्टँडर्डचं जे मॅथमॅटिक्स होतं, तर 8th स्टँडर्डच्या मॅथ्स मध्ये थोडासा जो पार्ट होता तो तुम्हाला ह्याच्या तुलनेत थोडा सोपा वाटेल. आणि 10thला सुद्धा काही आर्टिकल हे खूप सोपे आहेत, काही टॉपिक. त्या तुलनेत 9thचे काही टॉपिक हे जरा किचकट आहे. पण जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला ते काहीही अवघड वाटणार नाही आणि थोडीशी प्रॅक्टिस केली तर निश्चितपणे तुम्हाला जमेल. ओके, तर आज आपल्याला स्टार्ट करायचं मुलांनो पॉलिनॉमियल्स. आता पॉलिनॉमियल्स हा मॅथ्स 1चा टॉपिक आहे, अल्जेब्राचा टॉपिक आहे पॉलिनॉमियल्स. आता पॉलिनॉमियल्स एकदा मिनिंग समजून घ्या, काय त्याचा मिनिंग आहे. पॉली आणि नॉमियल्स. पॉली म्हणजे अनेक, एक असेल, 2 असेल, 3 असेल तर एकाला आपण म्हणतो मोनो, 2 असतील तर बाय, 3 असेल तर ट्राय. म्हणजे मोनोमियल एकपदी, बायनॉमियल द्विपदी, ट्रायनॉमियल त्रिपदी. ते मी पुढे लिहून देणार आहे तुम्हाला. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त असतील तर पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी, अनेक पद जर असतील, अनेक पद, पहिलं दुसरं तिसरं असे अनेक पद जर आले तर त्याला म्हणायचं पॉली. पॉली म्हणजे जास्त आणि नॉमियल्स म्हणजे पद. बहुपदी म्हणजे अनेक पद, बहुपदी, ह्याला मराठीमध्ये बहुपदी म्हणतात. आता बघा बाळांनो, पॉलिनॉमियल मध्ये एकदा तुम्हाला त्याचं मिनिंग कळणं, आता मी सांगितलंय तुम्हाला पॉलिनॉमियल काय, तर थोडक्यात मी त्याची डेफिनेशन तुम्हाला इथे एक्सप्लेन करू इच्छितो. बघा, पॉलिनॉमियल्स in an algebraic expressions if the degree of variable is a whole number, then it is called पॉलिनॉमियल. आता एकदा व्यवस्थित समजून घ्या बाळांनो, एकदा तुम्ही हे रीड करा, तुम्हाला काय त्यामध्ये कळतंय ते एकदा बघा आणि मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. इन एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन, बघा, इफ द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल्स आर होल नंबर्स, तर डिग्री ऑफ द व्हेरिएबल म्हणू आपण, किंवा इफ द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल्स, इथे डिग्रीच्या ऐवजी तुम्ही पॉवर्स पण म्हणू शकता. इफ द पॉवर्स of variables is a whole number, then it is called polynomial. आता हे मी डिग्री पण काही चुकीचं नाहीये, पण पॉवर्स आणखी करेक्ट वर्ड आहे त्याला. मी डिग्री पण सांगणार तुम्हाला, पॉवर पण सांगणार. बघा आता, in an algebraic expression if the powers of variables is a whole number then it is called polynomial. म्हणजे नेमकं काय तर ते समजून घ्या. बघा, मी आता एक पॉलिनॉमियल इथे लिहून दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल बघा, 2x. आता त्यामध्ये कॉन्स्टंट टर्म आलाय 2 आणि व्हेरिएबल आलाय x, 2x, बरोबर आहे. पण 2x मिळून ही एक टर्म तयार झाली, पद. त्याला म्हणायचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन, ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल आहे. आणखी मी दुसरी अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहून दाखवतो तुम्हाला. बघा, 3x + 5y. बघा, ही 3x एक टर्म प्लस ही दुसरी टर्म, अशा 2 टर्म एकत्र आल्या, ही सुद्धा अल्जेब्रिक एक्सप्रेशन. याला म्हणायचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन. बघा, थोडंसं तुम्हाला हे अवघड वाटेल, हा थिअरी जो पार्ट आहे तो समजून घ्यायला थोडा अवघड वाटतो, पण ह्यावरचे एकदा तुम्हाला हे कळलं की तुम्हाला गणित खूप सोपे वाटतील त्यावरचे सोडवायला. पण मी मुद्दाम थिअरी तुम्हाला एकदा क्लिअर करतो. In an algebraic expressions,
इफ द पॉवर ऑफ व्हेरिएबल्स, आता व्हेरिएबलचा पॉवर बघा काय, ह्याच्या डोक्यावर, पॉवर म्हणजे ह्याचा घातांक, ह्या एक्सच्या डोक्यावर हा जो 1 आहे त्याला म्हणायचं पॉवर. पॉवर ऑफ व्हेरिएबल, हा कॉन्स्टंट, हा व्हेरिएबल, व्हेरिएबलच्या डोक्यावर जो 1 आला दॅट इज पॉवर. पॉवर ऑफ द व्हेरिएबल्स इज ए होल नंबर. म्हणजे काय लक्षात घ्या बरं का, मी सपोज इथे 3x स्क्वेअर घेतो प्लस 5x प्लस 9 असं मी लिहिलं समजा, एक समजून घ्या तुम्हाला कळण्यासाठी. मग आता ह्याच्या डोक्यावर बघा, एक्सच्या डोक्यावर किती येतोय 2, एक्सच्या डोक्यावर इथे काहीच नाही म्हणजे 1 आणि इथे एक्स रेस टू काहीच नाही म्हणजे 0. लक्षात घ्या, एक्सच्या डोक्यावर 2, एक्सच्या डोक्यावर 1 आणि एक्सच्या डोक्यावर 0, म्हणजेच 2, 1 आणि 0 हे काय झाले त्याचे पॉवर्स, एक्सच्या डोक्यावरचे व्हेरिएबलचे पॉवर्स झाले. किती 2, ह्याच्या डोक्यावर 1 आणि ह्याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे इथे 0. ओके, आता बघा हे जे पॉवर्स आहे 2, 1, 0 हे जर समजा होल नंबर्स असतील, होल नंबर्स कळते का काय असतं होल नंबर, तुम्हाला माहित असेल बघा. नॅचरल नंबर कसे असतात 1, 2, 3, 4, 5, 6 असे ह्यांना म्हणायचं पुढे कंटिन्यू, ह्यांना म्हणायचं नॅचरल नंबर. त्याच्यामध्ये असं येतो का कधी 1/2, 3/6 असं काहीतरी किंवा 3/7 असे ह्याच्यामध्ये येतात का फ्रॅक्शन? नाही. इथे 1, 2, 3, 4 असा पूर्ण नंबर येतो. एक वस्तू, एक गाय आहे, 2 माणसं आहेत, आपण त्याला कोणते वापरतो? नॅचरल नंबर वापरतो 1, 2, 3 असं मोजण्यासाठी. पण आपण जर भाकरी खाल्ली किंवा चपाती खाल्ली तर आपण म्हणतो का मी 1, 2, आपण 2.5 सांगू शकतो, 3 सांगू शकतो, 3.25 सांगू शकतो, 3 आणि चतकोर, म्हणजे त्याचं काय झालं ते नंबर होल नंबर्स नसून त्यामध्ये फ्रॅक्शन्स आले. इथे मात्र 1, 2, 3, 4 म्हणजे हा पूर्ण संख्या. तर याच्यामध्ये बघा या 1, 2, 3, 4 हे झाले सगळे नॅचरल नंबर्स. ह्याच्या पुढे जर 0 आला, 0 तर 0 आणि मग हे 1, 2, 3, 4 हे सगळे मिळून यांना म्हणायचं होल नंबर्स. कळतंय का होल नंबर? म्हणजे पहिला हा नॅचरल नंबर्स आले, हे सगळे इथपर्यंत नॅचरल नंबर्स, आणि या नॅचरल नंबर मध्ये जर 0 आला तर 0 मिळून हे सगळे जे काही बनले त्याला म्हणायचं होल नंबर्स. मग जर समजा एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या डोक्यावर, लक्षात घ्या ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहिलंय मी, आणखी एक लिहून दाखवतो तुम्हाला. सपोज इथे 4m³ प्लस 7m² प्लस 9m प्लस 8 ही एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहिली मी. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये व्हेरिएबल कोण हे तुम्हाला कळलं पाहिजे. व्हेरिएबल म्हणजे जे लेटर्स असतात एबीसीडीतले. बघा इथे व्हेरिएबल काय होता x, इथे सुद्धा व्हेरिएबल x, इथे मात्र m, म्हणजेच m च्या डोक्यावर 3, m च्या डोक्यावर 2, m च्या डोक्यावर इथे म्हणजे 1 काहीच नाही म्हणजे 1 आणि इथे m काहीच नाहीये म्हणजे m⁻0 असतो तो, म्हणजे m⁻3, m⁻2, m⁻1 and m⁻0. कळलं? तर ह्याला म्हणायचं काय? दिस इज पॉलिनॉमियल. आता ही पॉलिनॉमियल पण कधी म्हणणार? आता लगेच सॉरी मी म्हटलं त्याला पॉलिनॉमियल, पण सध्या म्हणू शकत नाही, आपण ओळखायचं ते वेदर इट इज पॉलिनॉमियल ऑर नॉट. ती पॉलिनॉमियल आहे की नाही हे आपल्याला ओळखायचंय. मग बघा आता m च्या डोक्यावर किती आहे 3, m च्या डोक्यावर किती आहे 2, m च्या डोक्यावर इथे 1 आणि इथे m च्या डोक्यावर इथं काहीच नाही म्हणजे इथं ऍक्च्युअली असतो m⁻0. म्हणजेच बघा 3, 2, 1, 0. ऍक्च्युअली हे 3 हा होल नंबर आहे, हा 2 सुद्धा होल नंबर आहे म्हणजे ह्याच्यात येतो बघा, होल नंबर म्हणजे ह्याच्यात येतोय. हा m⁻1 हा सुद्धा 1 होल नंबर मध्ये येतोय, m⁻0 हा सुद्धा होल नंबर. अरे म्हणजे ह्या व्हेरिएबलच्या डोक्यावर बसलेले सर्वच्या सर्वचे घातांक आहेत, जे पॉवर्स आहेत हे 3, 2, 1, 0 हे सर्वच्या सर्व पॉवर हे कशामध्ये आले? या होल नंबरच्या सेटमध्ये आले, होल नंबर आले. जर पॉवर हे जे पॉवर आहेत, जर पॉवर असतील होल नंबर तर दिलेल्या या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला काय म्हणायचं? पॉलिनॉमियल. व्हेरी गुड. कळलं का पॉलिनॉमियल काय? थोडंसं अवघड वाटेल तुम्हाला पण हळूहळू त्याची तुम्हाला सवय होईल. पॉलिनॉमियल कोणाला द्यायचं? अशी जर तुम्हाला अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिली तर सगळ्यात पहिलं काय ओळखायचं? त्याच्यातला व्हेरिएबल. मग व्हेरिएबल बघितला तर व्हेरिएबलच्या डोक्यावर म्हणजे त्याचा घातांक, त्याचा इंडेक्स तो बघायचा. त्याचा पॉवर म्हणजे त्याच्या डोक्यावर जो बसला त्याला पॉवर पण म्हणतात, इंडेक्स म्हणतात, त्याला घातांक मराठीत म्हणतात. तो डोक्यावर जो बसलेला आहे ते काय असतील? होल नंबर्स असतील सर्वच्या सर्व. तर त्या दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला, त्या एक्सप्रेशनला अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणतो? पॉलिनॉमियल.
कळलं का सगळ्यांना? आता बघा बरं का, आता पॉलिनॉमियल तर तुम्हाला कळलं, हे पॉलिनॉमियल कशाला म्हणतात हे व्यवस्थित समजून घ्यायचं आता तुम्ही. मग आता तुम्हाला पुढे काय सांगायचंय मला ते एकदा समजून घ्या. आता पुढे आहे, समजा बघा इथे मी लिहितो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. आता इथे तुम्हाला थोडंसं हे समजायला किचकट वाटेल, पण एकदा कळलं की मग पुढे अवघड नाही वाटणार. बघा आता कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे नेमकं काय, तर जे कॉन्स्टंट नंबर्स असतात, जसं की बघा समजा मी नंबर घेतला 4, मग हा जो 4 आहे तर हा पॉलिनॉमियल आहे का हे तुम्हाला कळलं पाहिजे. आपण बघूया. 4 ला म्हणतात कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. मग ते कसं येतं ते बघा. आता 4 इंटू इथे काहीच नाहीये त्याच्या बाजूला, म्हणजेच 4 इंटू काहीच नाही. 4 ला आपण असं लिहू शकतो का बघा, 4 म्हणजेच काय, 4 इंटू 1 लिहू शकतो बघा. 4 म्हणजेच काय, 4 1 चा 4. मग हा जो 1 असतो बघा इथं, ह्याला असं आपण लिहू शकतो 4 इंटू हा 1 म्हणजेच x रेज टू 0. हे लक्षात घ्या, तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. कुठल्याही व्हेरिएबलच्या डोक्यावर जर 0 आला, 0 हा या एक्सच्या डोक्यावर काय आला, 0. एखाद्या व्हेरिएबलच्या डोक्यावर जर 0 आला तर त्याची किंमत असते 1. म्हणजेच बघा x रेज टू 0 म्हणजेच ह्याची किंमत झाली 1. म्हणजेच हा 4 तसाच बघा 4 इंटू 1, पण हा 1 म्हणजेच x रेज टू 0. कळलं का आता? मग समजा मी इथे असं लिहिलं, सपोज मी इथे लिहिलं 7. मग 7 तुम्हाला सांगता येईल का कसा लिहिता येतो आपल्याला? बघा ना, 7 कसा लिहू आपण, 7 इंटू 1. 7 1 जा 7. कळलं का हे 7 इंटू 1? आता बघा 7 जसाच्या तसा. आता हा जो 1 आहे 1, या 1 ला मी असं लिहू शकतो का, m रेज टू 0? येस, का नाही लिहू शकत आपण? बघा ना, m रेज टू 0. मी काय आत्ताच सांगितलं, कुठल्याही व्हेरिएबलच्या डोक्यावर जर 0 आला, व्हेरिएबल म्हणजे कळतंय का, एक्स वाय झेड जे असतात एम एन हे व्हेरिएबल, तर या व्हेरिएबलच्या डोक्यावर जर 0 आला तर त्याची व्हॅल्यू किती बनते, 1. मग बघा m रेज टू 0 त्याची व्हॅल्यू किती आली, 1. मग m रेज टू 0 म्हणजे 1. आणि हा 7 जसाच्या तसा 7 इंटू 1, पण 1 च्या जागेवर m रेज टू 0. आता लक्षात घ्या, आता तुम्हाला हे कळलं असेल बघा. आणखी जर तुम्हाला एखादं उदाहरण पाहिजे असेल तर मी इथे लिहितो, सपोज 19 घेतलं आपण. मग 19 कसं लिहिता येईल आपल्याला, 19 इंटू 1. आता बघा बरं का, 19 इंटू 1. मग 19 इंटू, आता 1 च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, इथे x घेतला, इथे y, आपल्याला वाटलं आपण y घेतला, y रेज टू 0. कळतंय का? मग y रेज टू 0 म्हणजेच 1. मग बघा y रेज टू 0 1, आणि हा 19 तसाच 19 इंटू 1. 19 1 जा 19. म्हणजे बघा ह्याला मी 4 ला असं लिहिलं, 4 इंटू 1 करून असं, या 7 ला 7 इंटू 1 करून असं लिहिलं, या 19 ला 19 इंटू 1 करून असं लिहिलं. म्हणजे हा जो 4 दिसतोय ऍक्च्युली ह्याच्या बाजूला कोण असू शकतो, x रेज टू 0. हा 4 इंटू x रेज टू 0 म्हणजे असं लिहिता येईल त्याला, 4x रेज टू 0. म्हणजे नुसता 4 जरी तुम्हाला दिसला, पण आपल्या मनात ती गोष्ट आली पाहिजे की 4 म्हणजेच काय असतो, तो 4 इंटू एक्स रेज टू 0. पण ऍक्च्युली एक्स रेज टू 0 काय असतो, 1. मग 4 1 चा 4 म्हणजे तो नुसता 4 दिसतो. पण दिसणारा नुसता 4 काय असतो ऍक्च्युली, 4 इंटू एक्स रेज टू 0 किंवा कुठला तरी एखादा व्हेरिएबल असतो. इथे बघा, आता इथं 7 दिसतोय आपल्याला, पण 7 म्हणजे त्याच्या बाजूला कोण बसलेला आहे, 7 म्हणजेच 7 इंटू एम रेज टू 0. एखाद्याला वाटेल सर, किंवा आणखी बघा, तुम्ही म्हणाल की इथे एक्स घेतला, इथे एम. अरे तुम्ही काही पण घेऊ शकता व्हेरिएबल, तसं काही त्याला बंधन नाही. मी फक्त तुम्हाला कळण्यासाठी वेगवेगळे दिले. आता इथे बघा 19. मग 19 इंटू इथे काय येईल, आताच सांगितलं 19 म्हणजेच त्याच्या बाजूला कोणीतरी व्हेरिएबल आणि डोक्यावर 0. मग इथे मी लिहिलं 19 इंटू वाय रेज टू 0. कळतंय का? मग आता बघा बाळांनो, आता या ठिकाणी ही झाली एक पॉलिनॉमियल. ऍक्च्युली ती एकच पदी दिसते, काही जणांना वाटेल ती मोनोमियल, पण मोनोमियल ऍक्च्युली ती पॉलिनॉमियलच असते. म्हणजे बघा, ही झाली एक पॉलिनॉमियल, ही दुसरी पॉलिनॉमियल, ही तिसरी पॉलिनॉमियल. का बरं पॉलिनॉमियल मी म्हटलं त्याला? हा, मला हे माहितीये. काय माहितीये मला? की ह्याचा जो व्हेरिएबल आहे बघा, ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन, आताच मी वर सांगितलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन कशा असतात. हे बघा, कॉन्स्टंट व्हेरिएबल अशा पद्धतीने जे लिहिल्या त्यांना म्हणायचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन. त्या एक्सप्रेशनच्या डोक्यावर म्हणजे त्याच्या पॉवरला, त्याच्या घातांक, त्याच्या डोक्यावर जो असतो तो काय असला पाहिजे, आठवतंय का तुम्हाला? मी आत्ताच सांगितलं तिला पॉलिनॉमियल कधी म्हणणार, जर तो डोक्यावर आलेला घातांक काय असेल, करेक्ट, होल नंबर. मग जर त्याच्या डोक्यावर होल नंबर आला
तर होल नंबर म्हणजेच काय असतो 0 1 2 3 4 5 6 हे जर आलं ह्याच्यापैकी जर कोणी आलं 6 म्हणजे पुढे कंटिन्यू मग या होल नंबर पैकी जो कोणी जर आला तिथे होल नंबरच आला तर त्याला काय म्हणायचं पॉलिनॉमियल. मी आताच सांगितलं त्याच्या डोक्यावर जर समजा असा आला असता 1/2 तो होल नंबर आहे का ह्याच्यापैकी आहे का 1/2 नाहीये. हे तर ऍक्च्युली हे पूर्ण संख्या अशा इथे 1/2 म्हणजे हा फ्रॅक्शन झाला. हा जर असेल तर हिला आपल्याला पॉलिनॉमियल म्हणता येणार नाही. आपण म्हणू इट इज नॉट पॉलिनॉमियल. कळलं का? मग पॉलिनॉमियल कशी ओळखायची? डोक्यावर आलेले काय असले पाहिजे होल नंबर म्हणजेच तिथं 0 असेल 1 2 3 4 जे काय असतील असं. आता बघा आता इथे 4 जो आहे 4 म्हणजेच ऍक्च्युली काय असतो 4 × x⁻0 0 काय आला होल नंबर म्हणजेच बघा होल नंबर आला ना 0 ह्याच्यामध्ये म्हणजेच तो होल नंबर जर असेल तर ही जी आहे म्हणजेच ही तर ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन जी आहे ती आहे पॉलिनॉमियल. मग हा जो 4 आहे तो एक नंबर आहे पण तो काय बनलाय पॉलिनॉमियल म्हणजेच त्या 4 ला या 7 ला 7 च्या बाबतीत तसंच आहे बघा m⁻0 म्हणजे ह्याच्या डोक्यावर ह्याचा जो पॉवर आहे ह्याच्या व्हेरिएबलचा जो पॉवर आहे तो काय आहे होल नंबर आहे हा 0. मग जर पॉवर होल नंबर असेल तर आपण काय म्हणतो त्याला काय म्हणतो आपण पॉलिनॉमियल. करेक्ट पॉलिनॉमियल. तसंच इथे 19 × y⁻0 हा 0 आला होल नंबर म्हणून आपण त्याला म्हणतो पॉलिनॉमियल. पण ह्याला स्पेशल नाव दिलंय कारण बघा ह्या सगळ्यांच्या बाजूला इथं काहीच नाही इथं काहीच नाही हे प्युअर नंबर दिसत आहे पण ह्यांच्या बाजूला आपण एक व्हेरिएबल लिहू शकतो आणि त्याच्या डोक्यावर 0 लिहू शकतो म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 होते. मग 4 × 1 4च राहतो. मग म्हणून अशा टाईपचे जे नंबर असतात हे यांना म्हणायचं कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. काय म्हणायचं यांना कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. व्हेरी गुड. मग मला कोण सांगू शकतं बरं इथे समजा मी असा लिहिला 0 जर समजा मी लिहिला कारण तर तुम्ही हे बोर्डवर जे मी लिहितोय तुम्ही कॉपी करायचं वहीमध्ये एकदा बघून घ्यायचं आणि कळल्यानंतर मग पुढे लिहून काढायचं. मग इथे सांगायचं इथे मी आणखी एक पॉइंट लिहितो 0 इज अ. आता मला कोण सांगतो बरं 0 कसा असेल? 0 इज ए कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. 0 सुद्धा काय आहे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. आता तुम्ही म्हणणार कसं काय? बघा आता कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. आता 0 कसं काय कॉन्स्टंट पॉलिनॉमियल हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. बघा इथे मी 0 लिहिला अरे पण 0 म्हणजेच त्याच्या बाजूला असा असू शकतो ना x⁻0 म्हणजेच बघा 0 ला आपण असं लिहू शकतो का बघा बरं 0 × 1 0 × 1 0 1 जा 0 कळतंय का 0 1 जा 0. मग आता बघा बरं का इथे 0 × हा 1 जो आहे 1 ला आपण असं लिहू शकतो का x⁻0 लिहू शकतो बघा ना 0 × इथे आपण 0 म्हणजे 0 × 1 0 1 जा 0 पण हा 1 जो आहे 1 आपलं आताच ठरलंय की कुठल्याही व्हेरिएबलच्या डोक्यावर जर 0 आला तर त्याची व्हॅल्यू किती असते 1. मग बघा आता हा 0 तसाच ठेवा पहिला पण हा जो 1 आहे 1 म्हणजेच x⁻0 मग x⁻0 म्हणजेच 1 मग 0 × 1 0 1 जा 0 म्हणजेच इथे जरी तुम्हाला असं दिसतंय 0 × x⁻0 पण ऍक्च्युली तो 0च आहे आणि 0 जो आहे त्याला आपण काय म्हणणार कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. कळलं का तुम्हाला कॉन्स्टंट पॉलिनॉमियल? आता बघा बरं कळलं. आता मी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल देणार आहे. आता बघा बरं का मी तुम्हाला काही एक्झाम्पल देऊ इच्छितो. आता तुम्हाला ओळखायचे आहे बरं का पॉलिनॉमियल कोणते आहेत. बघूया आता कोण कोण ओळखतं. दिलेल्या आता ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असतील आपल्याला तिथे ओळखायचे त्या कोणत्या पॉलिनॉमियल त्यापैकी आहेत. बघा बरं का आता मी इथे म्हणणार आहे पहिलं मी लिहिणार इथे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मी आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स लिहितोय. इथे दुसरं लिहायचं आपल्याला पॉवर्स ऑफ व्हेरिएबल. त्या व्हेरिएबलचे पॉवर्स ऑफ व्हेरिएबल. पुढे लिहितोय मी इज इट होल नंबर. इज इट होल नंबर्स. ते होल नंबर्स आहेत का? इज इट होल नंबर्स. आणि लास्टला इज इट पॉलिनॉमियल. ती पॉलिनॉमियल आहे का की नाही हे ओळखायचं. इज इट पॉलिनॉमियल. इज इट पॉलिनॉमियल असं. आता बघा बरं मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. फर्स्ट बघूया आता किती जणांना कळतंय हे.
3x raised to 7 plus 4x raised to 6 plus 7x plus 9 किंवा एवढं इथे लिहितो मी 7x plus 9 whether it is polynomial. बघा आता ह्याला पॉलिनॉमियल आहे की नाही हे ओळखायचं. प्लस 9. आता पहिलं तर मला हे सांगायचं इथे लिहितो मी प्लस 9. आता बघा बरं ह्याचं असं. आता पॉवर्स ऑफ व्हेरिएबल. आता बघा बरं पॉवर्स काय आहेत व्हेरिएबलचे तुम्हाला कळलं पाहिजे. पॉवर्स कुठे बघा. पहिल्या व्हेरिएबलचं पॉवर बघा. पॉवर काय x रेस टू 7 बघा. पहिला पॉवर 7. दुसरा पॉवर x रेस टू 6 म्हणजे हा 6 जे डोक्यावर ते पॉवर. मग पहिला 7 इथे 6 7 झाला. दुसरा 6 झाला. तिसरा बघा x रेस टू किती डोक्यावर काहीच नाही म्हणजे ते 1 असतो. x रेस टू 1 इथे झाला 1. आणि नंतर आता 9 एकटाच बसलेला आहे बघा. 9 एकटा आताच शिकवलं मी तुम्हाला. कॉन्स्टंट पॉलिनॉमियल कसा असतो 9. पण 9च्या बाजूला कोणीच नाही. 9 1 जा 9 मग 9 into 1. पण 1 कसा लिहू शकतो आपण x रेस टू 0. आठवतंय का. मग x रेस टू 0 म्हणजे 1. मग 1 म्हणजेच 9 1 जा 9. मग आता बघा आपल्याला पॉवर लिहायचे डोक्यावरचे. मग बघा x रेस टू 7 x रेस टू 6 हा झाला 7 पॉवर हा 6 पॉवर. इथे काहीच नाही म्हणजे हा 1 पॉवर आणि ह्याच्या इथं म्हणजे 0 म्हणजे इथे नंतरचा पॉवर आहे 0. बघा बरं आता बाळांनो हा 7 आलाय 6 आलाय 1 आलाय आणि 0 आलाय. अरे हे तर सर्वच्या सर्व काय आहे होल नंबर्स. कळते का काय आले ते होल नंबर्स. मग इथे आपण म्हणणार इज इट होल नंबर्स. इज इट होल नंबर्स किंवा इज इट होल नंबर. तो होल नंबर आहे का. येस होल नंबर्स आहेत. सर्वच्या सर्व होल नंबर आहे. इज इट म्हणजे प्रत्येक टर्म साठी विचारतो आपण इज इट किंवा आर दे होल नंबर्स असे म्हणू शकतो आपण. आता बघा होल नंबर्स आहेत का. येस आहेत. आणि मग जर त्याच्या डोक्यावर जर होल नंबर आलाय याचा अर्थ ती काय बनली ती अल्जेब्रिक एक्सप्रेशन. इट इज पॉलिनॉमियल. मग इथं म्हणायचं येस आणि हे इट इज पॉलिनॉमियल. इट इज पॉलिनॉमियल. कळलं का पॉलिनॉमियल आहे की नाही. आता बघू बरं का कोण सांगू शकतं. बघा आता मी सेकंड आता मी बघणार आहे बरं का कुणा कुणाला येतं. y क्यूब प्लस अंडर रूट y. बघा बरं आता तुम्हाला हे कळलं पाहिजे. बघा एखाद्याचं स्क्वेअर रूट असेल स्क्वेअर रूट ते कसं लिहितो आपण बघा. y रेस टू 3 प्लस y रेस टू 3 प्लस आता हा अंडर रूट y पण त्याला आपण कसं लिहू शकतो इथं दॅट इज म्हणून आपण ह्यालाच मी आता असं लिहितोय बघा बरं का. y रेस टू 3 y च्या डोक्यावर 3 पण स्क्वेअर रूट y म्हणजे कसा असतो तो y च्या डोक्यावर. स्क्वेअर रूट म्हणजे काय असतं 1/2. आठवतंय तुम्हाला हे स्क्वेअर रूट बघा कुठल्याही संख्येचं स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट 10 म्हणजेच काय असतं 10 च्या डोक्यावर. हे जर टोपी ही टोपी स्क्वेअर रूटची ही जर टोपी काढली तर इथं काय लिहावं लागेल आपल्याला 1/2. कळतंय का. समजा इथे असं असेल 93 पण त्याचा असेल स्क्वेअर रूट. मग ही जर टोपी काढायची स्क्वेअर रूटची तर आपल्याला कसं लिहावं लागेल ह्याला 93 रेस टू 1/2 त्याच्या डोक्यावर 1/2. तसं इथे बघा आता y रेस टू 3 इथं आलं ह्याच्या डोक्यावर. पण आता स्क्वेअर रूट ऑफ y म्हणजे हे जर टोपी काढली त्याच्या डोक्यावर काय 1/2. हा आता बघा बरं मला आता कोण सांगतो पॉवर्स कसे येतील. बघूया आता किती जणांना कळलंय हे. बघा बरं इथे y रेस टू 3 करेक्ट प्लस y रेस टू 1/2. आता मला लिहायचे पॉवर्स ऑफ व्हेरिएबल. पहिलं तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे व्हेरिएबल कोण आहे ह्याच्यात. तर हा जो दिसतोय y इथे जो दिसतोय y इज द व्हेरिएबल. y काय आहे व्हेरिएबल. मग व्हेरिएबलच्या डोक्यावर बघा पॉवर काय आहे 3. पहिल्याचा पॉवर 3 दुसऱ्याचा पॉवर काय 1/2. अरे 3 आला 1/2 आला पॉवर. पण आपल्याला 1/2 3 ठीक आहे हा होल नंबर आहे पण 1/2 होल नंबर आहे का नाही. 1/2 इज द फ्रॅक्शन म्हणजे तो होल नंबर येत नाही. जसं होल नंबर आपण काय शिकलो होल नंबर बघा कसे असतात होल नंबर कुठून सुरू होतात 0 1 2 3 4 अँड सो ऑन पुढे कंटिन्यू. पण त्याच्यामध्ये 1/2 येतोय का 1/2 तर येणारच नाही तिथे. 1 2 3 4 येत आहे पूर्ण संख्या येते. आपण म्हणतो का तो माणूस बघा बरं अर्धा माणूस किंवा चतकोर माणूस पाव माणूस असं म्हणतो का आपण पूर्ण सांगतो 1 माणूस 2 माणूस 3 माणूस त्याच्यासाठी आपण होल नंबर्स वापरतो बरोबर आहे. मग हाफ 1/4 हे कशासाठी वापरतो काही वस्तू असेल चपाती असेल आपण चपाती किती खातो तर आपण ते सांगताना अर्धी 3 चतकोर 1 चतकोर म्हणजे 1/4 पार्ट. हे ज्यावेळेस आपण फ्रॅक्शन मध्ये सांगतो फ्रॅक्शन
मग फ्रॅक्शन कळलं का तुम्हाला, जे तुम्ही 7वी 6वी 7वी 8वी मध्ये शिकलेला आहात. आता त्याला मी डिटेलमध्ये न सांगता, जर तुम्हाला नसेल तर मी नंतर एक्सप्लेन करेल ते, पण मला असं वाटतं आता तुम्हाला होल नंबर माहित असतील. मग हे जे होल नंबर्स आहेत, आता त्यामध्ये बघा इथे हा 3 आणि 1/2, 3 आणि 1/2 हा 3 दिसतोय होल नंबर, बट दिस इज नॉट होल नंबर. जर हा होल नंबर नाही, मग इथे सांगावं लागेल इज इट होल नंबर? नो. तो होल नंबर आहे का? नाही, तो होल नंबर नाहीये. मग जर तो डोक्यावर आलेला जर होल नंबर नसेल तर ती पॉलिनॉमियल आहे का? नाही. मग इथं सांगणार काय आपण? इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. ती पॉलिनॉमियल नाही. इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. ती पॉलिनॉमियल नाहीये. ही नाहीये पॉलिनॉमियल, कारण हिच्या डोक्यावर जो पाहिजे तो होल नंबर पाहिजे, तो तर नाहीये होल नंबर, म्हणून ती पॉलिनॉमियल नाही. आता तिसरं बघू आपण. नेक्स्ट बघा, आता सपोज इथे आहे m² + 1/m असं दिलंय. आता बघू बरं किती जणांना कळतं. किंवा इथे असं आपण 1/m घेऊ, किंवा तुम्हाला जे वाटेल तर समजा इथे समजा 3/m पण घेतलं आपण, जे तुम्हाला सोपं वाटेल तसं बघू आपण. आता बघा बरं ह्याला कसं लिहिता येईल. दॅट इज, बघा बरं हा m² तर जसाच्या तसा m⁻². पण हे किती जणांना कळतंय बरं, हा 3/चा m आहे अपॉन. ह्याला जर मला वर न्यायचं असेल तर काय होईल? ऍक्च्युली तुम्हाला हे माहित पाहिजे, m इथं काहीच नाही, त्याच्या डोक्यावर किती आहे? 1. m⁻1 हा जर वर आला तर काय, हा 3 तसाच बघा, हा 3 ऍज इट इज. हा m⁻1 जर इकडे आला तर काय येईल? m च्या डोक्यावर -1. हा जो +1 जो होता m⁻1 तो वर आल्यावर -1 झाला, m⁻1 वर आल्यावर. आता बघा बरं, ही जी अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे बघा, ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन, हिच्यामध्ये व्हेरिएबल कोण आहे? m. m इज द व्हेरिएबल. जर m व्हेरिएबल असेल बघा, आता डोक्यावर बघा कोण आहे? m च्या डोक्यावर 2 काय आहे? होल नंबर. बट हियर सी हियर, इथे काय बघा, m⁻1. अरे m⁻1 बघा बरं, होल नंबर मध्ये येतोय का -1? नाही, मायनस तिकडे जाईल, होल नंबर मध्ये तो येतच नाही. जर तो होल नंबर नाही, म्हणजेच इथं आता मी पॉवर लिहितो बघा. पॉवर कोणकोणते? m च्या डोक्यावर 2 पहिला पॉवर, दुसरा पॉवर बघा m⁻1 दॅट इज सेकंड पॉवर. पहिला पॉवर 2 आणि दुसरा पॉवर -1. बट -1 इज इट होल नंबर? नो, इट इज नॉट होल नंबर. तो होल नंबर नाहीये. जर तो होल नंबर नाही तर ती पॉलिनॉमियल आहे का? मग नाही. जर होल नंबर असेल पॉवर तरच ती पॉलिनॉमियल, होल नंबर नाही म्हणजे पॉलिनॉमियल नाही. इथे काय सांगणार आपण? इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. इट इज नॉट पॉलिनॉमियल. ती पॉलिनॉमियल नाही. आलं का सर्वांच्या लक्षात? नक्की कळलं सर्वांना हे? हा, तुम्ही कॉपी करायचा, नोटबुक मध्ये लिहायचंय ते सर्व, तरच तुम्हाला पुढे कळेल ते. आता नेक्स्ट बघा, पटपट कॉपी करून घ्या म्हणजे मला नेक्स्ट आर्टिकल देता येईल त्याचं. आता बघा, झाले सर्वांचं? पटपट लिहून घ्यायचं म्हणजे मला पुढचं आर्टिकल देता येईल. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आता टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. बघा बरं का, आता मी काय देणार आहे? टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्सचे प्रकार. आता पॉलिनॉमियलचे प्रकार बघायचे आपल्याला, किती टाइप्स आहेत त्याचे ते बघूया आपण. बघा बरं बाळांनो, आता टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. आता पॉलिनॉमियल्सचे प्रकार. पहिला टाइप बघा आता त्याचा, फर्स्ट टाइप मोनोमियल. मोनोमियल. मोनो म्हणजे एक, मोनोमियल म्हणजे एकपदी. इथे त्याचे डेफिनेशन आपण असं म्हणू शकतो, द algebraic expression किंवा the polynomial which have only one term, that is called monomial. म्हणजे having only one term. मी शॉर्ट मध्ये लिहितो तुम्हाला कळण्यासाठी. having only one term, ज्याच्यामध्ये फक्त एकच टर्म आहे त्याला काय म्हणायचं? मोनोमियल. आता दुसरा आहे बायनॉमियल. बघा बरं का, आता मी दोन्हींचे एक्झाम्पल सोबत देतो. इथे आहे बायनॉमियल. बायनॉमियल म्हणजे
द्विपदी दोन पद असलेले म्हणजेच बघा हॅव्हिंग टू टर्म्स, ज्याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत. आता बघा बरं कसं येतं ते. आता मोनोमियल बघा, मोनोमियल आणि हे बायनोमियल कसं येईल बघा. मोनोमियल काय आहे इथे बघा, सपोज इथे आहे 4x, ही झाली एक पदी. आता मी द्विपदी लिहून दाखवतो तुम्हाला बघा. इथे सपोज 5x प्लस 7y, ही झाली दोन पदी. पद कळतंय का तुम्हाला? टर्म कशी, ही एक टर्म इथे बघा, ही एक टर्म प्लस ही दुसरी टर्म, एक आणि ह्या दोन, म्हणजे ह्या दोन पद झाले. प्लस न त्याला वेगळं केलं, प्लसच्या इकडे एक आणि इकडे, म्हणजे हे एक प्लस हे दुसरं, अशा दोन पद झाले, म्हणजे हे बायनोमियल. हे आहे मोनोमियल, एकच पद आहे हे सगळं मिळून. काही जणांना असं वाटेल 4x इथं दोन आहेत, नाही, इंटू आले त्याच्यामध्ये, इंटू मुळे ते एकत्र आले, चिकटलेत एकमेकांना, म्हणजे 4x ही टोटल मिळून एक टर्म झाली. इथे बघा, ही एक टर्म प्लस ही दुसरी टर्म, म्हणजे दोन पद, म्हणजे ह्याला म्हणायचं बायनोमियल. आणि तीन जर पद असतील ज्याच्यामध्ये तीन पद, त्याला म्हणायचं ट्रायनोमियल. ट्रायनोमियल बघा बरं का, ट्रायनोमियल. ट्रायनोमियल म्हणजेच काय, हॅव्हिंग 3 टर्म्स, ज्याच्यामध्ये तीन टर्म्स आहेत. बघा आता मी ट्रायनोमियल तुम्हाला लिहून दाखवतो असं. 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. लक्षात घ्या बरं किती पद दिसत आहे बघा. पहिलं पद प्लस दुसरं पद प्लस तिसरं. तुम्हाला असं वाटेल प्लसच असतो का, असं काही नाही, इथे मायनस पण घेऊ शकतो बघा. मायनस बघा, पहिलं पद दुसरं पद मायनस तिसरं पद, हे झाले ट्रायनोमियल, तीन पद. कळलं का? मग ह्याला इथे म्हणायचं बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. आता हे टाइप्स ऑफ पॉलिनोमियल्स कशावर बेस आहेत, कसे काय टाइप ठरले, तर हे टाइप कशावरून ठरले, त्याच्या टर्म्स वरून. जर एक टर्म असेल तर मोनोमियल, दोन टर्म असतील बायनोमियल, तीन टर्म असतील ट्रायनोमियल. ट्रायनोमियल म्हणजे कशावर बेस्ड आहे, नंबर ऑफ टर्म्स, किती टर्म्स आहेत त्या. इथे म्हणायचं बेस्ड ऑन, कशावर बेस्ड आहेत त्या, कशावर आधारलेल्या आहेत त्या, बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स म्हणजे किती टर्म्स आहेत त्या टर्मच्या संख्येवर. टर्मच्या संख्येवर त्याचं क्लासिफिकेशन झालं, टर्मच्या संख्येवर त्याचे टाइप्स पडले. एक जर टर्म असेल मोनोमियल, दोन टर्म असतील बायनोमियल, तीन टर्म असतील ट्रायनोमियल. म्हणजे संख्या, टर्म किती आहेत, म्हणजे बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स, किती टर्म्स आहेत, त्यांची संख्या किती टर्म्सची, त्याच्यानुसार त्याचे टाइप्स पडले. कळलं सर्वांना टाइप्स ऑफ पॉलिनोमियल्स? पटपट लिहून घेत चला. आता नेक्स्ट, डिग्री ऑफ द पॉलिनोमियल इन वन व्हेरिएबल. बघा बरं का, आता डिग्री ऑफ द पॉलिनोमियल, लक्षात घ्या बरं, पॉलिनोमियलची डिग्री. आता पॉलिनोमियलची डिग्री कशी असेल एकदा समजून घ्या. डिग्री ऑफ द पॉलिनोमियल हे लिहून झालं असेल तर पुढचं घेऊ आपण, डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स. बघा बरं बाळांनो, कळतंय का तुम्हाला पॉलिनोमियलची डिग्री कशी ओळखायची. आता तुम्हाला पॉवर तर कळले, पॉवर कुठे असतात, किती जणांना कळलं पॉवर कुठे असतात, बरोबर डोक्यावर, कुणाच्या, व्हेरिएबलच्या. आता बघा इथे आपण काय म्हणणार आहे, डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स. डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स, डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स इन वन व्हेरिएबल, एका व्हेरिएबल मध्ये असणाऱ्या पॉलिनोमियलची डिग्री. आता काही जणांना कळणार नाही, लगेच बघूया आपण. कळायला तर पाहिजे सगळ्यांना, बरोबर आहे. आता बघा, डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स इन वन व्हेरिएबल, एका व्हेरिएबल मधल्या पॉलिनोमियल्सची डिग्री. आता मी पॉलिनोमियल लिहितो इथे, बघूया आपण, कळतंय का तुम्हाला. सपोज मी आता असं लिहिलं 7x⁵ प्लस 6 किंवा 4x⁵ प्लस 7 किंवा 17x प्लस 5, असं मी एक पॉलिनोमियल घेतली. बघा बरं का, आता मी इथे पॉलिनोमियल घेतली. या पॉलिनोमियल हिला मी पॉलिनोमियल का म्हणतो एकदा बघा. हिचा व्हेरिएबल बघा, व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलच्या डोक्यावरचे बघा, काय डोक्यावर काय असतात, पॉवर्स. ह्याच्या डोक्यावर किती, 5, ह्याच्या डोक्यावर 3, ह्याच्या डोक्यावर 1, x⁵ म्हणजे 1. आणि इथे काहीच नाही. आठवत आहे की इथे काहीच नसतं म्हणजे काय असतं,
करेक्ट, एक्स रेस टू 0. इथे जर y असतं तर y रेस टू 0. इथे x आहे, हे सगळे x मध्ये आले म्हणजे हा सुद्धा x रेस टू 0. आता पॉवर बघा, x रेस टू 5, x रेस टू 3, x रेस टू 1 आणि x रेस टू 0 म्हणजे पॉवर काय आले 5 3 1 0. हे जे पॉवर्स आहेत त्यांच्या मधला बघा बरं का, डिग्री कशाला म्हणायचं, डिग्री म्हणजेच काय, हायेस्ट पॉवर. हायेस्ट पॉवर म्हणजेच काय रे बाळांनो, मोठ्यातला मोठा घातांक त्या दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये, पूर्ण पॉलिनॉमियल बघायची आणि तिच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे त्या ज्या व्हेरिएबलच्या डोक्यावर सगळ्यात मोठा पॉवर, तो जो सगळ्यात मोठा जो आहे त्याला म्हणायचं डिग्री. आता बघा बरं ह्याच्यात मग सगळ्यात मोठा पॉवर कोण आहे, इथे x रेस टू 5, हा 5, इथे 3, इथे 1 आणि इथे 0. अरे सगळ्यात मोठा कोण आहे 5. म्हणजे डिग्री काय आली, हायेस्ट पॉवर काय आला, मोठ्यातला मोठा पॉवर 5. म्हणजे या पॉलिनॉमियलची डिग्री किती आली, या पॉलिनॉमियलची डिग्री सगळ्यात मोठा घातांक जो इंडेक्स आहे सगळ्यात मोठा हायेस्ट पॉवर जो आहे तो पॉवर किती आहे 5. म्हणजेच ती डिग्री हॅव्हिंग हायेस्ट पॉवर, ही डिग्री जी आहे ह्याची किती आली 5. कळलं का, सगळ्यात मोठा जो डोक्यावर बसलेला सगळ्यात मोठा त्याला म्हणायचं पॉवर त्या पॉलिनॉमियलचा. येते लक्षात. आता बघा बरं, मला सांगा बरं, आता हे झालं पहिला. आता दुसरं आपण बघूया, डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. आता मी आता शिकवलंय बरं का, बघू आता किती जणांना कळतंय. डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री काय असते बाळांनो, बघा बरं, डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल बघू बरं किती जणांना कळतं. कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री आठवते का, मी तुम्हाला सांगितलं होतं, सपोज इथे 7 असेल, ही झाली कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. पण डिग्री कशाची काढतो आपण, व्हेरिएबलच्या डोक्यावर. इथं व्हेरिएबलच नाहीये, पण तुम्हाला कळलं पाहिजे ना हे कसं लिहितात. 7 म्हणजे 7 into 1, करेक्ट. आणि मग हा जो 1 आहे त्याला आपण कसं लिहू शकतो, 7 into 1 काय, x रेस टू 0. येते का लक्षात. म्हणजेच मग आपण ह्याला असं लिहू शकतो का बघा, 7 into x रेस टू 0 असं, 7x रेस टू 0. म्हणजे हा 7 म्हणजे हा 7 एकटा नसतो, त्याच्या बाजूला एक अदृश्य असा व्हेरिएबल असतो ज्याच्या डोक्यावर काय असतं 0. आता 7 ह्याच्या बाजूला कोणीच नाही म्हणजे x रेस टू 0. बघा x रेस टू 0 म्हणजेच ह्याच्या व्हेरिएबलच्या डोक्यावर 0. सगळ्यात मोठी डिग्री, पण डिग्रीला एकच आहे, कम्पेअर करायला कोणीच नाही बाकीचं, एकच ह्याच्या डोक्यावर 0. म्हणजेच ह्या कॉन्स्टंटच्या बाजूला x रेस टू 0. मग त्याची डिग्री काय झाली, करेक्ट, डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर डोक्यावर ते एकटाच आहे 0, म्हणजे त्याची डिग्री झाली 0. कळलं का डिग्री. अशी तुम्ही कोणतेही घ्या, कॉन्स्टंट नंबर किती घ्या, इथं त्या प्रत्येक कॉन्स्टंट नंबरच्या बाजूला x रेस टू 0 आपण असं घेऊ शकतो. x किंवा y जे काय असेल व्हेरिएबल, म्हणजे x रेस टू 0 घेतला. सपोज मी इथे घेतला, आता समजा 29 घेतला, मग 29 म्हणजे मी त्याला असं लिहू शकतो का, 29 into x रेस टू 0. किंवा तुम्हाला वाटलं नको y घ्या, y रेस टू 0, तरी तो 1च येणार आहे. म्हणजे 29 म्हणजे 29 into y रेस टू 0. डोक्यावर काय आला 0, म्हणजे त्याची डिग्री काय झाली 0. करेक्ट. याची बघा डिग्री इज इक्वल्स टू 0, याची डिग्री आली 0. म्हणजे तुम्ही जर कॉन्स्टंट नंबर घेत गेला, पहिला कॉन्स्टंट नंबर, दुसरा कॉन्स्टंट नंबर, तिसरा कॉन्स्टंट नंबर, असे कॉन्स्टंट नंबर घेतले, तुमच्या लक्षात आलं पाहिजे तो नंबर दिसला की त्याच्या बाजूला अदृश्य काय असतो व्हेरिएबल, आणि त्याच्या डोक्यावर काय असतं 0. बरोबर आहे का. पण डोक्यावरचा जो 0 आहे दॅट इज द डिग्री, तीच डिग्री. म्हणजे प्रत्येक कॉन्स्टंट नंबरला डिग्री किती आहे, करेक्ट 0. प्रत्येक कॉन्स्टंट नंबरला डिग्री 0 आहे. आता बघा बरं का बाळांनो, आता तुम्हाला मला आणखी थोडस एक त्याच्यामध्ये एक थोडा वेगळा पॉइंट सांगायचा आहे, तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं त्याला. बघा बरं, आता डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल. आता बघा बरं किती जणांना कळतं, आपण बघूया. डिग्री ऑफ, हे तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवावं लागेल. आता हे मी तुम्हाला ज्यावेळेस आणखी त्याच्यावरचे एक्झाम्पल देईल त्यात तुम्हाला सांगेन, इथे फक्त तुम्ही समजून घ्या. इथे म्हणायचं डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल म्हणजे 0 पॉलिनॉमियलची जी डिग्री असते, किती जणांना कळतं बघू बरं आपण, कोण सांगू शकतं काय असेल. ऍक्च्युली तुम्हाला सांगता येणार नाही ते, पण प्रयत्न करा. डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल काय असते बाळांनो, डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल
डिग्री ऑफ झिरो पॉलिनॉमियल ऍक्च्युली तिथे म्हणतात नॉट डिफाईन्ड. डिग्री ऑफ झिरो पॉलिनॉमियल इज नॉट डिफाईन्ड. ती आपल्याला वर्णन करता येत नाही. नॉट डिफाईन्ड म्हणजे ती आपल्याला सांगता येत नसते, मिनिंगलेस असते ती. झिरो पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजे आजपर्यंत मॅथमॅटिशियनला त्याचा शोध लागलेला नाहीये किंवा ती सांगता येत नसते. ती मिनिंगलेस क्वांटिटी, अर्थहीन आहे. म्हणजे एखादी गोष्ट अर्थहीन, समजा आकाशातले तारे किती, आपण किती मोजत बसतो, ते मोजता येतील का? नाही. मग आपण ते मोजणं ही गोष्टच काय अर्थ आहे. समुद्र आहे, समुद्रात किती लिटर पाणी, आपण मोजत बसलो, एक मोजता किती लिटर? नाही. म्हणजे ती अर्थहीन, मिनिंगलेस किंवा इनफायनाइट, असंख्य, अनंत अशा गोष्टींना इनफायनाइट किंवा मिनिंगलेस म्हणतात. किंवा त्यालाच आपण असे म्हणू शकतो नॉट डिफाईन्ड. आपल्याला ते डिफाईन करता येत नाही. डिफाईन म्हणजे आपल्याला त्याला व्यक्त करता येत नाही अशा. तर मग आता झिरो जो आहे, झिरो, तर डिग्री ऑफ झिरो पॉलिनॉमियल म्हणजे ह्या झिरोची डिग्री, या झिरोला डिग्री जी असते ती नॉट डिफाईन्ड म्हणजे ती डिफाईन करता येत नाही. आता बघा बरं काय त्याचा लास्ट पार्ट बघूया आपण. टाइप्स ऑफ डिग्री बेस्ड ऑन बघा बरं का आता टाइप्स ऑफ डिग्री. आणखी एक पार्ट मला सांगायचं राहिला बाळांनो, नंतर आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स घेऊ. इथे बघा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स मोर दॅन वन व्हेरिएबल. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल मोर दॅन वन व्हेरिएबल. आता बघा बरं बाळांनो, तुम्हाला काय कळतं ह्याच्यामध्ये, पॉलिनॉमियलची डिग्री काढायची मोर दॅन वन व्हेरिएबल म्हणजे एका व्हेरिएबल पेक्षा जर जास्त आले व्हेरिएबल, मग कशी डिग्री काढणार बघा. आता तुम्हाला एक एक्झाम्पल त्यात कळेल. सपोज इथे बघा, इथे सपोज मी घेतलं 5x⁴y⁴ प्लस 7x⁴2y⁴1. नंतर मी घेतलं इथं 5 प्लस 4xy असं घेतलं. आता ह्याचं काय बघा, इथे आपल्याला घ्यावे लागेल सम ऑफ पॉवर्स इज इक्वल्स टू. आता सम ऑफ पॉवर्स बघा बरं का. आता डिग्री कशी, आपलं काय ठरलंय, डिग्री कशी असते, ते डोक्यावर जो असतो बघा, डोक्यावर कसा, लक्षात घ्या. डिग्री ऑफ सम ऑफ पॉवर्स. पहिलं मला डिग्री तुम्हाला कळलंय का हे एकदा बघायचंय. डिग्री म्हणजे काय, तो जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये, त्या व्हेरिएबलच्या डोक्यावर जो बसलाय, व्हेरिएबलच्या डोक्यावर बसलेला म्हणजे तो काय, इंडेक्स. तो इंडेक्स जो आहे तो सगळ्यात मोठा इंडेक्स, सगळ्यात हायेस्ट पॉवर, त्याला काय म्हणायचं, डिग्री. आता इथे आपण आत्ताच एक्झाम्पल बघितलं होतं सपोज इथं मी असं लिहिलं x⁷ प्लस x⁵ प्लस x⁵2 असं दिलं आणि प्लस सपोज x. त्याच्यामध्ये पॉवर बघा 7, 5, 2 आणि 1. त्याच्यात सगळ्यात मोठा पॉवर कोणता आहे, 7, म्हणजे ती झाली त्याची डिग्री. कळलं का? हे झालं एका व्हेरिएबल मध्ये, फक्त x होता व्हेरिएबल. पण आता व्हेरिएबल वाढलेत बघा. आपण 2 व्हेरिएबल बघा, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स मोर दॅन वन व्हेरिएबल, एक व्हेरिएबल पेक्षा जास्त. आता त्याच्यात फक्त एकच व्हेरिएबल x, पण याच्यात x आणि y दोन आले, 2 व्हेरिएबल म्हणजे एकापेक्षा जास्त 2 व्हेरिएबल. आता बघा हे 2 व्हेरिएबल जे असतात त्यांच्या डोक्यावरची जी पॉवर आहे त्यांची सम करायची. मग बघा बरं आता ह्यांची सम बघा, 3 आणि ह्याची 4 प्लस 3 7, म्हणजे इथे 7 आला ह्याचा. इथे बघा 2 आणि इथे 1, 2 प्लस 1 3, इथे 7 येतंय, इथे 3 येतंय, इथे बघा 1 1 म्हणजे 2, 1 प्लस 1 2. त्यांची सम करायची, बेरीज करायची. बघा हा 3 आणि हा 4. इथे मी म्हणतो सम ऑफ पॉवर्स. हा पॉवर घेतला पहिल्याचा 3, दुसऱ्याचा पॉवर घेतला 4, 4 प्लस 3 किती झालं 7. कळतंय का? मग हा सगळ्यात मोठा, ही सम, ही जी बेरीज आली ती सगळ्यात मोठी बेरीज ह्याची येते. 4 प्लस 3 7, ह्याची तर 3 येते, ह्याची तर 2 येते. मग सगळ्यात मोठी सम कशात मध्ये आली, ह्याची. म्हणजे सगळ्यात मोठी सम जी आहे, हायेस्ट सम ऑफ पॉवर्स, इथं असं म्हणू शकतो आपण, हायेस्ट, सर्वात मोठी, हायेस्ट सम, सगळ्यात मोठी बेरीज ऑफ पॉवर्स, म्हणजे ह्या पॉवरची सगळ्यात मोठी बेरीज, ही सगळ्यात छोटी बेरीज झाली बघा, x⁴1y, ही सगळ्यात छोटी बेरीज, आणि इथं जो 7 आला तो सगळ्यात मोठी बेरीज.
मग सगळ्यात मोठी जी बेरीज आली, सम आली, दॅट इज द डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल. ह्या पॉलिनॉमियलची ही जी सम आलेली आहे, सगळ्यात मोठी सम, दॅट इज द डिग्री. त्याला म्हणायचं डिग्री. कळलं का? मग हायेस्ट सम ऑफ पॉवर दॅट इज 7 अँड विच इज नथिंग बट डिग्री. ती काही दुसरं तिसरं नसून तीच काय आहे, त्याची डिग्री आहे. कुणाची डिग्री? ती या दिलेल्या पॉलिनॉमियलची. कळलं का? पॉलिनॉमियलची डिग्री. आता बघा बरं का, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन. आता दुसऱ्या ह्याच्यावर आणखी परत आपल्याला पहिले आपण टाइप्स कसे बघितले? टर्म्सवर. एक टर्म असेल मोनोमियल, दोन टर्म असतील बायनॉमियल, तीन टर्म्स असतील ट्रायनॉमियल, असं बघितलं. आता त्या टर्म नंबर ऑफ टर्म्स वर नाही बघायचं. आता बघा बरं आपल्याला काय बघायचं. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. पण आता हे कशावर बेस्ड आहे ते बघा. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन, कशावर बेस्ड आहे बघा ते? बेस्ड ऑन. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन. कशावर बेस्ड आहे त्या पॉलिनॉमियल? लक्षात घ्या बरं, तुम्हाला कळतंय का? टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन डिग्रीज. आता आपल्याला डिग्रीवर बेस्ड बघायचंय. डिग्री, बेस्ड ऑन डिग्री म्हणजे डिग्रीवर आधारित. डिग्री ठरवून आपल्याला बघायचंय. मग पहिलं बघा, आता पहिलं लिनियर पॉलिनॉमियल. पहिली. आता तुमच्यापैकी काही जणांना वाटेल असं कसं काय, कशी असते लिनियर पॉलिनॉमियल? दुसरी आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि तिसरी असते क्युबिक पॉलिनॉमियल. आता तुम्हाला एकदा मी सांगतो ते कसं बघा. लिनियर पॉलिनॉमियल कशी येईल बघा. लिनियर पॉलिनॉमियल बघा, आता इथे सपोज हे असं असेल बघा बरं का, ax प्लस बी, किंवा त्याला आपण हे जनरल फॉर्म झालाच ax प्लस बी, हे ax प्लस बी. तर ह्याला आपण असं पण म्हणू शकतो, दॅट इज, समजा इथे असं घेईल आपण, घेतलं 2x प्लस 3. म्हणजेच काय बघा बरं, लिनियर पॉलिनॉमियल. काय कळलं तुम्हाला? की ज्या पॉलिनॉमियलचा ची डिग्री 1 असते, पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल तर लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 असेल तर ती क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता त्याचं एक्झाम्पल आहे, हे एकदा समजून घ्या तुम्ही. बघा बरं का, आता इथे मी तुम्हाला असा एक चार्ट बनवून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल. लक्षात घ्या बरं, हे त्याचा एक चार्ट बनवला म्हणजे तुम्हाला कळेल परफेक्ट. लिनियर पॉलिनॉमियल. आता ह्याचं बघा, इथे आपण म्हणूया त्याचं जनरल, पहिला आपण असं सांगू शकतो लिनियर पॉलिनॉमियल. त्याच्यामध्ये आपण जनरल फॉर्म लिहू शकतो त्याचा. आता जनरल फॉर्म जर आपल्याला घ्यायचं म्हटलं, बघा इथे म्हणू आपण त्याचा टाईप कोणता आहे ते बघू. लिनियर एक कशी, हा पहिला झाला टाईप. दुसरा आहे त्याची डेफिनिशन बघू आपण. डेफिनिशन बघूया दुसरं. तिसरं आहे त्याच्यामध्ये, पहिलं टाईप घेऊ, दुसरं डेफिनिशन, आणि त्यानंतर आता डेफिनिशन मध्ये आपण काय म्हणू, हॅव्हिंग डिग्री 1. नंतर इथे घेऊ आपण त्याचा जनरल फॉर्म. ऍक्च्युली तुम्हाला थोडं अवघड वाटेल, पण एकदा कळलं ते फार सोपं आहे बघा. जनरल फॉर्म आणि लास्टचा आहे एक्झाम्पल. त्याचं एक्झाम्पल द्यायचं आपल्याला. आता बघा हे खूप सिंपल आहे, फक्त तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये काय बघा, टाईप मध्ये काय म्हटलं, पहिला टाईप लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर म्हणजे हॅव्हिंग डिग्री 1, ज्याची डिग्री किती आहे 1. डिग्री जर 1 असेल तर ती काय झाली, लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर डिग्री 1. आता त्याचा जनरल फॉर्म बघा कसं, ax प्लस बी. बघा बरं का, आता ह्याच्या हे ऍक्च्युली आता ए आणि बी काय आहेत, नंबर आहेत, आणि एक्स जो आहे तो व्हेरिएबल आहे ह्याच्यामध्ये. मग व्हेरिएबलच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे किती आहे 1, आणि आता बी एकटा आहे, त्याच्या बाजूला काहीच नाही म्हणजे एक्स रेज टू काय असला पाहिजे 0. हे तुम्हाला आठवलं पाहिजे. कळतंय? हे जनरल फॉर्म झालं त्याचं. मग आता इथे हे कंपल्सरी हे सांगायचं, a इज नॉट इक्वल्स टू 0. हा a 0 नको. जर a 0 झाला तर हे पूर्ण 0 होईल, त्याच्यात व्हेरिएबलच राहणार नाही. कळतंय का? तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मी आणखी डिटेल मध्ये सांगणार आहे. हे फक्त एवढंच समजून घ्या, ax प्लस बी, एवढं जे दिसतं ax प्लस बी, लक्षात घ्या ax प्लस बी. तर ह्याच्यामध्ये
ह्याचा जी डिग्री आहे बघा, डिग्री म्हणजेच काय, एक्स रेस टू 1 एक्स रेस टू 0, पण डिग्री किती आली 1. जर डिग्री हॅव्हिंग डिग्री 1, ज्याच्या डोक्यावर 1 असेल डिग्री त्याला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल. किती सिंपल आहे बघा बरं का. आता याचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं 3x + 7, बघा बरं 3x + 7, एक्सच्या डोक्यावर किती 1, ज्याची डिग्री 1, ज्याच्या डोक्यावर 1 हायस्ट बरं का, सगळ्यात मोठी डिग्री बघा एक्स रेस टू 1 आहे, म्हणजेच ती काय आहे लिनियर पॉलिनॉमियल. आता दुसरं बघू आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता तुम्हाला आणखी क्लिअर कळेल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय कळलं बघा, जसं इथे हॅव्हिंग डिग्री 1 तसं इथे हॅव्हिंग डिग्री 2, ज्याची डिग्री 2. आता बघा ह्याचा एक मी जनरल फॉर्म लिहितो, x² + bx + c. म्हणणार असं कसं बघा ना, एक्सच्या डोक्यावर 2, एक्सच्या डोक्यावर 1 आणि एक्सच्या डोक्यावर 0. जे मी लिहिला नाही तो ऍक्च्युअली 1 असतो, एक्सच्या डोक्यावर 0 म्हणजेच. मग बघा एक्सच्या डोक्यावर सगळ्यात मोठा घातांक किती दिसतोय, सगळ्यात मोठा पॉवर किती दिसतोय 2. मग हा जर 2 आहे म्हणजेच हॅव्हिंग डिग्री 2, त्याची डिग्री किती झाली 2, म्हणजे ज्याची डिग्री 2 त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. कळलं का क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता इथे बघा मी त्याचं एक्झाम्पल लिहितोय 3 किंवा 4x² + 2x + 9. बघा बरं हे झालं जनरल, हे मी जनरल लिहिलं, हे स्पेसिफिक एक उदाहरण दिलं त्याचं मी. 4x² 2x + 9. बघा बरं आता एक्सच्या डोक्यावर किती आहे 2, एक्सच्या डोक्यावर 1 आणि इथं काहीच नाही म्हणजे एक्सच्या डोक्यावर 0. मग सगळ्यात मोठा कोण आहे 2, ज्याची डिग्री 2 तो काय आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता तिसरं मी घेतो क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल. आता क्युबिक पॉलिनॉमियल बघा बरं बाळांनो, क्युबिक पॉलिनॉमियल कशी ओळखणार आता. क्युबिक पॉलिनॉमियल बघा इथे जशी डिग्री 1 असेल तर लिनियर, डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक, आता डिग्री 3. इथे म्हणायचं हॅव्हिंग डिग्री 3, ज्याची डिग्री 3 ते क्युबिक पॉलिनॉमियल. बघा आता इथे मी लिहून दाखवतो तुम्हाला. बघा इथे कसं, इथे सॉरी इथे एक लिहायचं राहिलंय a ≠ 0. हा a 0 नको पहिला, कारण हा जर 0 झाला तर हा x² वाला हा 0 होऊन जाईल. हा जर 0 झाला तर याची डिग्री तर 1 होईल, हे कॅन्सल होत नाही 0 ने, म्हणजे याची डिग्री 1 राहील. 1 आला तर त्याला आपल्याला क्वाड्रॅटिक कसं काय म्हणता येईल, बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्याचं अस्तित्व टिकण्यासाठी ह्याला a ला 0 होऊ देता येणार नाही. कळतंय. आता बघा क्युबिक पॉलिनॉमियल इथं मी असं लिहितोय ax³ + bx² + cx + d असं लिहिलं बघा. आता ह्याच्यात सगळ्यात मोठी डिग्री बघा x⁵, x⁵2, x⁵1, x⁵, इथं काहीच नाही 0. सगळ्यात मोठी डिग्री किती आहे 3. मग ज्याची डिग्री 3 हॅव्हिंग डिग्री 3 त्याला म्हणायचं क्युबिक पॉलिनॉमियल. कळलं का. मग ह्याचं एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. काय घेता येईल, समजा 7x³ + 5x² + 3x + 8 अशी काहीतरी लिहिलं आपण. मग ह्या सगळ्यांमध्ये बघा x⁵3, x⁵2, x⁵1, x⁵0 सगळ्यात मोठा पॉवर काय 3, म्हणजेच त्याची डिग्री किती झाली 3. मोठा पॉवर म्हणजे डिग्री झाली 3, ज्याची डिग्री 3 तो कोण क्युबिक पॉलिनॉमियल. आता तुम्हाला लक्षात आलंय का, बेस्ड ऑन काय बघितलं आपण डिग्री. जर डिग्री 1 असेल लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 असेल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, डिग्री 3 असेल क्युबिक पॉलिनॉमियल. येते का लक्षात. हे झालं बेस्ड ऑन डिग्री. ह्याच्या अगोदर आपण कोणते टाइप्स बघितले होते, बेस्ड ऑन टर्म्स, नंबर ऑफ टर्म्स. जर एक टर्म असेल मोनोमियल, 2 टर्म असतील बायनॉमियल, 3 टर्म्स असतील ट्रायनॉमियल. येते का लक्षात. अशा पद्धतीने जर तुम्हाला हे कळलं, आता ह्याच्यावरचे एक्झाम्पल फार सोपे. हे ऍक्च्युली हा थ्योरी पार्ट फार तसा किचकट वाटतो, मुलांना कळत नाही सहजासहजी. पण तुम्हाला जर कळलं नाही तर व्हिडिओला फक्त परत रिवाइंड करायचं, परत बघायचं. 2-3 वेळेस बघितलं तुम्हाला परफेक्ट कळेल ते, आणि हे सगळंच्या सगळं तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला लिहायचंय. ओके. आता जो रिमेनिंग राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. ओके. चला तर मग आता हे व्यवस्थित लिहून घ्या. लिहिल्यानंतर वहीमध्ये ते व्यवस्थित उतरवा आणि ते पूर्णपणे त्याची रिव्हिजन करा. ओके. चला थँक्यू स्टुडंट्स.